आता सिंगल इनहेरिटन्स मध्ये एका क्लासला रियूज करून नवीन क्लास कसा बनवला जातो हे जर समजून घ्यायचं असेल तर एक एक्झाम्पल घेऊयात आधी. फक्त बघण्याचं काम करा, लिहिण्याचं. समजा मी क्लास बनवला सॅम्पल नावाचा. त्याच्यामध्ये काही मेंबर्स असतील. आता मला अजून एक क्लास बनवायचा आहे डेमो नावाचा, जे आपण एक्झाम्पल डेमो. हा क्लास बनवला आणि त्याच्यामध्ये त्याची काही प्रॉपर्टीज असतील. लेट इट बी. सो माझ्याकडे एक सॅम्पल नावाचा क्लास आहे. त्यानंतर मी एक नवीन क्लास बनवला डेमो. त्या डेमो क्लासचे स्वतःचे काही मेंबर्स आहेत, अज्युम करा. पण मला सायमल्टेनियसली करायचं काय होतं, डेमो क्लास मध्ये सॅम्पल क्लासच्या प्रॉपर्टीजला मला रियूज करायचं होतं. जे प्रॉपर्टीज सॅम्पल मध्ये आहेत ते डेमो मध्ये पुन्हा रियूज करायचं म्हणजे इनहेरिटन्स करावं लागेल. एका क्लासच्या प्रॉपर्टीजला दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करावं लागतं म्हणजे इनहेरिटन्स करा. त्यापैकी पहिला टाइप होता सिंगल इनहेरिटन्स, तर तेच एक्झाम्पल आपण घेतलं आहे. मग कसं केलं जातं ते इथपर्यंत मला सांगा. क्लासेस कशी बनवायची, क्लासेसचे मेंबर्स, फंक्शन्स, डेटा मेंबर्स हे कसं करायचं हे शिकवलं नाही का? झालं, कम्प्लिटेड. तुमचा अर्ध्याच्या वर सिलेबस संपून गेलाय आता. झालंय. मग तुम्हाला सगळं माहिती क्लासेस कशी बनवली जातात. मुद्दा काय आहे, नवीन ह्या ठिकाणी मला सॅम्पलला रियूज करायचंय, डेमो मध्ये इनहेरिट करायचंय. सॅम्पल क्लासचे प्रॉपर्टीज डेमो मध्ये मला इनहेरिट करायचे. कसं केलं जाईल इथपर्यंत तर सगळं पूर्वीसारखंच होतं. क्लास लिहायचं, क्लासचं नाव लिहायचं, क्लास तयार झाला. पण तयार झालेल्या क्लासला याला एका जुन्या क्लासला रियूज सुद्धा करायचं होतं. वाढलं काय माहिती का? रियूज करायचंय ना, सॅम्पलला इनहेरिट करायचंय ना. तुमचं नेहमीप्रमाणे क्लासचं नाव लिहून झालं. आता कोलन काढा. बाकीचं सुरुवातीचं नेहमीप्रमाणे, पण आता नवीन काय, कोलन काढा. सॅम्पलला इनहेरिट करायचे, कोलन काढा. विजिबिलिटी मॉडिफायर वापरला जातो. तीन पैकी कुठलाही वापरा. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं पब्लिक. आणि आता त्या क्लासचं नाव लिहून टाका ज्याच्या प्रॉपर्टीजला डेमो मध्ये रियूज करायचे, इनहेरिट करायचे. मला सॅम्पलला इनहेरिट करायचं होतं, सो मी सॅम्पल क्लासचं नाव लिहून टाकतो पब्लिक सॅम्पल. झाला. सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम आहे हा. सिंगल इनहेरिटन्स मध्ये डेमो क्लासने सॅम्पल क्लासच्या प्रॉपर्टीजला इनहेरिट केलं, त्याच्यामध्ये रियूज केलं त्या क्लासमध्ये. आता डेमो क्लासकडे त्याचे स्वतःचे प्रॉपर्टीज तर आहेतच, सोबत सॅम्पल क्लासचे प्रॉपर्टीज सुद्धा इनहेरिट झालेले आहेत. ऑब्जेक्ट कोणाचा बनवणार? आपुस डेमोचा बनवून टाका. डेमोचा क्लास बनवा. डेमोचे प्रॉपर्टीज ऍक्सेस होतील, सॅम्पलचे सुद्धा याच्यामध्येच ऍक्सेस होतील का? हे सगळे रियूज झाले, डेमो मध्ये इनहेरिट झाले. सो इट इज व्हेरी सिंपल to perform the inheritance in object-oriented programming. Just create a class as usually, and if you want to reuse, inherit the properties of old classes, colon, visibility modifier, and the name of that class which you want to reuse. Sample. आता या एक्झाम्पल मध्ये डेमोने सॅम्पलला रियूज केलंय. न्यू क्लास कोण आहे? डेमो. न्यू क्लास आहे म्हणजे डिराइव्ड क्लास आहे, चाइल्ड क्लास. ओल्ड क्लास कोण आहे? सॅम्पल म्हणजे पॅरेंट क्लास, बेस क्लास. सो
ह्या एक्झाम्पलची एक फिगर आपल्याला काढायची सांगितली गेली तर कशी काढणार तुम्ही? सिंगल इनहेरिटन्स ची फिगर कशी काढली होती आपण? बेस क्लास कोण आहे, डिराइव्हड क्लास कोण आहे हे सहज सांगता येते. क्लास डेमोने सॅम्पलला रियूज केलंय. हा डिराइव्हड क्लास, तो बेस क्लास. सॅम्पल क्लास आहे. Sample class and this is the demo class. Demo is reusing the properties of sample class. Reusing is what? Inheriting the properties. Demo inherits the properties of class sample. Sample काय झाला आता? Base class. या पर्टिक्युलर एक्झाम्पलची फिगर काढली बेस क्लास. डेमो काय झाला? डिराइव्हड क्लास. आणि आता विचारलं कुठल्या प्रकारचं इनहेरिटन्स आहे? हे सिंगल इनहेरिटन्स आहे. सो ड्रॉ द फिगर नाउ. ही फिगर काढायची तुम्ही. आता ह्या इनहेरिटन्सच्या सेंटॅक्स मध्ये हा जो विजिबिलिटी मॉडिफायर आपण वापरलेला असतो मुलांना हा ऑप्शनल आहे. सेंटॅक्स मध्ये तो काय ऑप्शनल आहे. म्हणजे तो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. पण हे मी तुम्हाला क्लासेसच्या वेळेस शिकवलं होतं. विजिबिलिटी मॉडिफायर जर नसेल तर मग ते कुठल्या प्रकारचं डेरिव्हेशन असेल? प्रायव्हेट डेरिव्हेशन. हे सध्या पब्लिक इनहेरिटन्स आहे, पब्लिक डेरिव्हेशन आहे. तुम्ही इथं प्रोटेक्टेड लिहिला तरी चालेल, तुम्ही इथं प्रायव्हेट लिहिला तरी चालेल. सो विजिबिलिटी मॉडिफायर 3 आहे. तिघांपैकी कुठला यूज करा. जनरली पब्लिकच वापरायचा. बिकॉज प्रायव्हेट लिहिलं तर मग त्याची सिक्युरिटी वाढून जाते. But you can use the private visibility modifier. Of course, you can use the public. Sorry, protected राहील ना आता. Public झाला, private झाला. तुम्ही protected visibility modifier सुद्धा यूज करू शकता. बरोबर, protected sample. आणि तुम्ही नाहीच लिहिला, वापरलाच नाही, कोलन काढून तुम्ही डायरेक्टली बेस क्लासचं नाव लिहून टाकलं सॅम्पल तरी चालेल. पण ज्या वेळेस विजिबिलिटी मॉडिफायर स्पेसिफाय केलेला नसेल हे डेरिव्हेशन प्रायव्हेट डेरिव्हेशन असेल हे लक्षात ठेवा मात्र. चालेल. Now we are ready to write down our first program of single inheritance. प्रश्न लिहून टाका. Write a program to demonstrate single inheritance in object-oriented program. चला, so single inheritance डेमॉन्स्ट्रेशनचा प्रोग्राम लिहायचा होता. सिंगल इनहेरिटन्स मध्ये किती क्लासेस लागतात? 2 क्लासेस लागतात. एक बेस क्लास आणि एक डिराइव्हड क्लास. मी क्लासला नाव ए दिलं बिकॉज आपण एक्सप्लेनेशन जेव्हा लिहिलं होतं तेव्हा ए आणि बीज वापरली होती ना क्लासेसची नावं. मग आपण तीच वापरूयात. एक क्लास बनवला ए नावाचा. एक डेटा मेंबर प्रायव्हेट आहे एक्स इंटिजर एक्स. पब्लिक मध्ये 2 मेंबर फंक्शन्स आहेत व्हॉइड एक्सेप्ट आणि डिस्प्ले. पण नवीन बघा नावं थोडी बदलवली आता. एक्सेप्ट 1 आणि डिस्प्ले 1 केले. का केलं त्याचं कारण सांगतो मी आता थोड्या वेळात. पण मग क्लास बनवला ए नावाचा. डेटा मेंबर इंटिजर एक्स जो प्रायव्हेट आहे. पब्लिक मध्ये 2 मेंबर फंक्शन्स व्हॉइड एक्सेप्ट 1 आणि व्हॉइड डिस्प्ले 1. नेहमीप्रमाणे डेटा एक्सेप्ट केला जाईल, डेटा डिस्प्ले केला. हा क्लास बनवून झाला. मुलांना इनहेरिटन्स मध्ये ना जास्त डोकं खाजवू नका.
याच्या त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. मी जे शिकवणार ते शेवटचं असतं. जो मला फॉलो करतो तोच पुढे जातो. मला अनफॉलो करणारे नेहमी मागे राहिलेले आहेत. आणि अशी उदाहरणं आहेत बरं का. काही हुशार, अति हुशार मुलं जेव्हा जाऊ दे मोरसांचं काय करायचं, मी माझ्या पद्धतीने करेन, राहिलेत मागे राहिलेत, जाऊ दे आता काय नाव काढायची पोरांची, पण अजूनही भरकट तिकडे तिकडे नोकऱ्या शोधत. सिंपल. आता मी काय केलं, क्लास केला ना, याला कॉपी करतो मी. सांगितलं एकदम सोपं असतं, काय इकडे तिकडे डोकं लावायचं नाही. पेस्ट केलं. का माहिती का, 2 क्लासेस लागणार आहेत ना. बघा बरं का, वरचा ऑलरेडी तो आहेच, खालचा पेस्ट केलाय. आता नाव बदलून टाका, काही डोकं लावू नका. नाव बदलून म्हणजे क्लासचं नाव काय केलं, बी करून टाकलं. डेटा मेंबरला काय करून टाका, वाय करून टाका. एक्सेप्ट 1 ला काय करा, एक्सेप्ट 2 करा. डेटा मेंबर वाय लिहून टाका. डिस्प्ले 1 ला डिस्प्ले 2 करा आणि डेटा मेंबर वाय ची व्हॅल्यू डिस्प्ले करा. झाला तुमचा सेकंड क्लास. नीट ऐका आता मी काय सांगतोय. झाले 2 क्लासेस तयार झाले. आता आपल्याला एका क्लासला दुसऱ्या क्लासमध्ये रियूज करायचंय, इनहेरिट करायचंय. क्लास ए ला क्लास बी मध्ये रियूज करूयात. क्लास ए हा आपला एक ओल्ड क्लास असणार आहे, त्याला क्लास बी मध्ये रियूज करूयात. क्लास बी हा आपला न्यू क्लास असणार आहे. हा क्लास ए ला इनहेरिट करेल. कसं केलं जातं हे तर नेहमीप्रमाणे ना, क्लासेस कशी बनवायची हे तर शिकवण्याची गरज नाही तुम्हाला. आता तुम्हाला फक्त काय शिकवायचंय की एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट कसं करतो, नेहमीप्रमाणे क्लासेस बनवा. आता बी क्लास क्लास ए ला जर इनहेरिट करायचं असेल तर फक्त नवीन काय कोलन काढा. विजिबिलिटी मॉडिफायर जनरली पब्लिकच यूज करायचं, आणि ज्याला रियूज करायचंय, ज्याला इनहेरिट करायचंय त्या क्लासचं नाव लिहा. काय या क्लासचं नाव, ए. लिहून टाकलं पब्लिक ए. झालं सिंगल इनहेरिटन्सचा प्रकार. मी तुम्हाला ऑब्जेक्ट कशी बनवायची, कुणाची बनवायची तेही शिकवलंय. सिंगल इनहेरिटन्स मध्ये जो तुमचा डिराइव्ड क्लास असतो त्याचा ऑब्जेक्ट बनवा. का तुम्ही म्हणाल एचा ऑब्जेक्ट बनवण्याची गरज नाही का, नाहीये. कारण की ए चे प्रॉपर्टीज इनहेरिट झालेले क्लास बी मध्ये. तुम्हाला जर नाही कळत असेल ना, पुन्हा सांगतो डोकं घासू नका. माझं ते पाण्याची टाकीचं उदाहरण डोळ्यासमोर आणायचं. वरच्या टाकीचं जर आपण एक होल पाडलं तर पाणी सगळं खालच्या टाकीतच येणार आहे. त्या खालच्याच टाकीला तो नळ लावायचा, ऑब्जेक्ट त्याचाच बनवा, सगळं वापरता येईल. सो आता वरच्या क्लासचे कुठले कुठले प्रॉपर्टीज बी मध्ये रियूज झालेत मी तुम्हाला काल शिकवलं. प्रायव्हेट डेटा रियूज करता येतो का, मुळीच नाही. मग काय काय रियूज करता येतं, काय काय इनहेरिट करता येतं, पब्लिक आणि प्रोटेक्टेड. या क्लासमध्ये प्रोटेक्टेड तर नाहीये, पब्लिक आहे. म्हणजे या क्लासमध्ये पब्लिक सेक्शन मध्ये जे जे असेल ते सर्व क्लास बी मध्ये इनहेरिट झालेलं आहे. क्लास बी चा ऑब्जेक्ट बनवा. क्लास बी चे मेंबर फंक्शन्स तर कॉल करणारच तुम्ही बी च्या ऑब्जेक्टने, पण याच बी च्या ऑब्जेक्टने तुम्ही क्लास ए चे मेंबर फंक्शन सुद्धा कॉल करू शकता. का, बिकॉज ही मेंबर फंक्शन्स बी मध्ये आलेले आहेत, रियूज झालेले आहेत. येते का लक्षात तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल हे 2 मित्र आहे, या मित्राच्या पैशात 100 खिशात 100 रुपये होते. दुसरा मित्र त्याने त्याच्या खिशातले 100 रुपये काढून घेतले आणि आता त्याच्या खिशात ठेवून दिले. त्याच्याकडे आधी 100 होते आणि मित्राच्या खिशातून मारलेले 100 रुपये 200 रुपये झाले. कोणाकडे आहे, बी कडे. ऑब्जेक्ट कुणाचा वापरणार, बी चाच वापरणार. आता माझा प्रश्न स्वतःला सांगा, क्लास ए मध्ये किती डेटा मेंबर्स आहेत, एकच आहे, इंटिजर एक्स. किती मेंबर फंक्शन्स आहेत, 2च आहेत, एक्सेप्ट 1 डिस्प्ले 1. पुढचा प्रश्न, क्लास बी मध्ये किती डेटा मेंबर्स आहेत, एकच आहे, इंटिजर. किती मेंबर फंक्शन्स आहेत, मुलं मधील 2 नाही 4. कशी काय,
दोन त्याचे स्वतःचे, वी आर टॉकिंग अबाउट क्लास बी. दोन त्याचे स्वतःचे आणि दोन त्याने ए कडनं इनहेरिट केले होते आणि त्याच्याजवळ आहेत ते आता. या क्लासमध्ये एकूण 4 मेंबर फंक्शन्स आहेत, एक्सेप्ट 1, एक्सेप्ट 2, डिस्प्ले 1, डिस्प्ले 2. तुम्ही म्हणा मला तर दिसत नाही एक्सेप्ट 1 डिस्प्ले 1. अरे गड्या, तुला कशाला दिसेल? ते वरती आहे, ते वरून खाली इनहेरिट झाले आहेत. तुम्हाला दिसणार नाही पण ते आहेत ना. प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर ए चे प्रॉपर्टीज बी मध्ये इनहेरिट झाले. सो इथं किती फंक्शन्स आहेत? 4. दोन त्याचे स्वतःचे आणि दोन त्याने ए कडनं इनहेरिट केले. नाउ वी आर गोइंग टू राइट द मेन इंटिजर मेन. मेन नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट बनवा आणि फंक्शन्स कॉल करा. ऑब्जेक्ट कुणाचा बनवणार? क्लास बी चा. क्लास नेम बी, ऑब्जेक्ट नेम मी ओबीजे देतो. चला मग आता फंक्शन्स कॉल करूयात. आधी क्लास ए चे फंक्शन्स कॉल करूयात. पण ऑब्जेक्ट मात्र क्लास बी चाच वापरायचा आहे. का वापरायचा त्याच्यावरती पुन्हा पुन्हा बोलणार नाही बाबा. माझं डोन दुखून गेलं पुन्हा पुन्हा तेच सांगून. तरी काही गदळ्यांना अजून समजलं नसेल. एक्सेप्ट 1 ला कॉल केलं. ए चा फंक्शन होता. डिस्प्ले 1 ला कॉल केलं. हा सुद्धा ए चाच फंक्शन आहे. पण ऑब्जेक्ट कुणाचा वापरतोय आपण? बी चा. हे पूर्वी करता यायचं नाही पण ते आता इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला करता येईल. आता क्लास बी चे फंक्शन्स कॉल करूया. ऑब्जेक्ट पुन्हा क्लास बी चाच वापरा. ओबीजे डॉट एक्सेप्ट 2, ओबीजे डॉट डिस्प्ले 2. झाला तुमचा सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. लेट अस एक्झिक्यूट दिस प्रोग्राम ना. क्लास ए बघा, क्लास ए चा एक्सेप्ट एक्झिक्यूट झालाय. क्लास ए चा एक्सेप्ट एक्झिक्यूट केलाय पण ऑब्जेक्ट कुणाचा होता? बी चा. कसं शक्य झालं? ए चे प्रॉपर्टीज बी मध्ये इनहेरिट केलेत ना तुम्ही, म्हणून शक्य झालं. एक्झिक्यूट झाला क्लास ए चा एक्सेप्ट 1. एंटर एनी नंबर 10 टाकला. डिस्प्ले सुद्धा झाला. खाली बघा एक्स ची व्हॅल्यू 10 आली होती. आता क्लास बी चा एक्सेप्ट एक्झिक्यूट झालाय. एंटर एनी नंबर 10 टाकला. डिस्प्ले पण झाला बघा खाली 5 = 20. चालेल. दिस वॉज युअर सिंगल इनहेरिटन्स प्रोग्राम. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, इनहेरिटन्स मध्ये एक गोष्ट सांगतो तिकडे बघा. इनहेरिटन्स मध्ये फंक्शन जे तुमचे बेस क्लास मध्ये आहे. इथं बेस क्लास कोण आहे मुलांनो? क्लास ए हा काय? बेस क्लास आहे. क्लास बी काय? डिराइव्ड क्लास आहे. तर आता होतं काय मुलांनो की ही जी फंक्शन्स वरच्या बेस क्लासची डिराइव्ड क्लास मध्ये येतात. जर आपण नावं अशी घेतली असती ना नेहमीप्रमाणे, एक्सेप्ट डिस्प्ले, एक्सेप्ट डिस्प्ले, वरच्या क्लासची फंक्शन सुद्धा एक्सेप्ट डिस्प्ले, डिराइव्ड क्लास मध्ये सुद्धा एक्सेप्ट डिस्प्ले. क्लास ए चे फंक्शन जेव्हा इनहेरिट होऊन या क्लास मध्ये आली असती ना, या क्लास मध्ये एक्सेप्ट नावाचे 2 फंक्शन्स आली असती. एक बेस क्लासचा एक्सेप्ट आणि डिराइव्ड क्लासचा एक्सेप्ट. डिस्प्ले नावाची सुद्धा 2 फंक्शन झाली असती. एक बेस क्लासचा एक्सेप्ट, एक डिराइव्ड क्लासचा एक्सेप्ट. एकाच नावाचे फंक्शन दोनदा घेता येत नाही. म्हणून बरं आता इनहेरिटन्स मध्ये हे असं करता येईल. एकाच नावाची 2 फंक्शन्स घेता येतात पण हा टॉपिक खूप पुढे आहे. सध्या मी काय सांगतो ते लक्षात ठेवायचं. ओपन युअर इयर्स, कान उघडी करा. इनहेरिटन्सचा प्रोग्राम सध्या लिहिताना बेस क्लासेस मधले फंक्शन्सची नावं आणि डिराइव्ड क्लास मधली फंक्शनची नावं सारखी घ्यायची नाहीत. सारखी घ्यायची नाहीत, वेगवेगळी घ्या.
मग मी त्याच्यात पण तसं डोकं खाजू दिलं आणि पोरांना वेगवेगळे घ्याय म्हणजे काय करायचं, अहो याला 1-1 लावून द्या आणि यांच्या नावापुढे 2-2 लावून द्या, झालं. वेगवेगळी नावं झाली आहेत आता, सारखी नाहीये. सो यू हॅव टू फॉलो दिस रूल. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम नाव.